नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचं शंकरपाळ्याची खीर बनवूया आपण. चला खीर बनवायला सुरुवात करूया. ह्या वाटीनं 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतले आहे. याला चाळून घेऊया आपण. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. असे भुसा निघत आहे म्हणून आपण चाळून घेतल्याने चांगलं असते. आपला गव्हाचं पीठ चाळून झालं आहे. पिठामध्ये अर्धा चमच मीठ टाकूया. हाताने चांगलं मिक्स करूया. थोडं थोडं पाणी टाकून पिठाला घट्ट मळून घेऊया. थोडंसं सुक्कं गव्हाचं पीठ घेऊया. आपल्याला असंच घट्ट पीठ पाहिजे शंकरपाळ्या बनवायसाठी. आपण फोडणी करून घेऊया. गॅस पेटवूया. पॅन कढई ठेवूया. पॅन कढई गरम होऊ देऊया. आपला पॅन कढई गरम झाला आहे. या चम्मचनं 2 चम्मच तूप टाकूया. आपला तूप गरम होऊ देऊया. आपला तूप गरम झाला आहे. आपल्याला जेवढं खीर लागते तेवढं आपण पाणी टाकूया. या तांब्यानं मी 2 तांब्या पाणी टाकत आहे. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया. 25 ग्राम खोबरा घेतला आहे सुका. त्याला बारीक कट करून घेऊया. आपला पूर्ण खोबरा कट करून झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. आपला सुका खोबरा बारीक करून झाला आहे. आपण पोळपाट लाटणं घेतलो आहोत. पिठाला आणखीन थोडं मळून घेऊया. चपातीच्या साईजचे आपण गोळे करून घेऊया. आपले गोळे बनवून झाले आहे पिठाचे. आता एक एक करून आपण लाटून घेऊया. गव्हाचं पीठ सुक्कं दोन्ही साईडला पण लावूया. लाटूया. स्टीलचा पिझ्झा कटरनं आपण शंकरपाळी कट करूया. फोडणी दिलेल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे. शंकरपाळ्या एक एक करून टाकूया. असेच सर्व शंकरपाळ्या टाकूया. पाण्याला चांगली उकळी आल्याने आपले शंकरपाळ्या एकाला एक चिटकत नाहीत. म्हणून चांगली उकळी आल्यावरच टाकायचं असते शंकरपाळ्या. आपले पूर्ण शंकरपाळ्या टाकून झाले आहे. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 5 मिनिटं चांगलं शिजू देऊया आपण. गॅस स्लो करूया. वाळल्या पिठात पाणी टाकून आपण पातळ मिश्रण बनवूया. आपला मिश्रण तयार झाला आहे. शंकरपाळ्याच्या खिरीमध्ये टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. शंकरपाळ्याची खीर आपली चांगली गाढा बनत आहे. त्याला एक 10 मिनिटं चांगलं शिजू देऊया आपण. 10 मिनिटं झाले आहे. शंकरपाळ्याची खीर शिजली का बघूया. किती छान गाढा गाढा झाली आहे एकदम. अर्धी वाटी साखर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. गुळ पण टाकू शकता. मी साखर टाकत आहे. व्यवस्थित फिरून घेऊया. 1 चमच सोप टाकूया. अर्धा चमच इलायची पावडर टाकूया. 25 ग्राम खोबरा वाटून घेतलेलं टाकूया. अर्धा चमच मीठ टाकूया. मीठ टाकल्याने आपल्या शंकरपाळ्याच्या खिरीचं चांगलं चव येत आहे. पण याला व्यवस्थित फिरून घेऊया. आणखीन 5 मिनिटं आपण शिजू देऊया. झाकूया. गॅस स्लो करूया. म्हणजे आपला साखर चांगला शिजत आहे. 5 मिनिटं झाले आहे. आपली शंकरपाळ्याची खीर बनली आहे. आपल्या शंकरपाळ्याची खिरीचं किती छान स्वाद येत आहे.
त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपली शंकरपाळ्याची खीर बनवून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं बनवल्यावर लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. याच्यामध्ये दूध पण टाकून खाऊ शकता, तूप पण टाकून खाऊ शकता. असंच पण छान लागतो. शंकरपाळ्याची खीर असंच पण छान लागतो. थोडंसं आपण तूप टाकूया. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.